आहेत। संपूर्ण भारताचा विचार करता 112 उमेदवार हे घराणेशाहीतून आलेले उमेदवार भाजपाने दिलेले आहेत। त्यामुळे भाजपाला त्यावर बोलण्याचा यत्किंचितही अधिकार नाही। भाजपाने आजच्या जाहीरनाम्यामध्ये भ्रष्टाचारमुक्त भारताची पुन्हा एकदा घोषणा केली। ही इतकी हास्यास्पद वल्गना है कि जितना बड़ा भ्रष्टाचार उतनी बड़ी बीजेपी में उसकी एंट्री, यही मोदी की गॅरंटी। ज्यांनी सगळ्याच भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात शरण दिलेली आहे ते भ्रष्टाचार मुक्तवर बोलणं हा सगळ्यात मोठा जोक आहे। भारतीय जनता पार्टीने आता नवे संकल्प करण्याच्या ऐवजी 2014 आणि 19ला केलेले संकल्प पूर्ण केलेले आहेत का ते जरा बघावेत। ज्या पद्धतीने त्यांनी दरवर्षी 2 करोड बेरोजगारांचा रोजगार, महागाई आम्ही कमी करू किंवा 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात, या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्याचं काय झालं। विशेषतः महाराष्ट्रातला आज बाबासाहेबांचा जन्मोत्सव आहे।